अधिवेशन आहे आणि विदर्भातल्या मुद्द्यांवरती हे अधिवेशन ठेवलं जातं। तुम्ही देखील विदर्भात मराठवाड्याचा भाग आहात आणि त्यामुळे ज्या समस्या आहेत त्या मार्गी लागतात का, जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतात का या अधिवेशनामध्ये? हे बघा, या हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भ असो किंवा मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो प्रत्येक विभागाला न्याय या ठिकाणी अधिवेशनामध्ये मिळत असतो। आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे शेतकऱ्याचे सरकार आहे आणि या सभागृहामध्ये शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जाते आणि महाराष्ट्रात सर्वसमावेशक फायदा या सरकारचा होतो। नक्कीच 3 प्रभागामध्ये निवडणुका विस्तार केल्या आहेत आणि तुमची तयारी कशी आहे? कारण बराचसा प्रचार केला होता, पुन्हा प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता 20 तारखेला मतदार आहे, त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणं किती जिकरीचं ठरणार आहे? कारण अधिवेशनाला आता 2-3 दिवस राहिलेले आहेत, पुन्हा तुम्हाला तयारी करायची आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे सर? आपण निवडणूक आली म्हणून जनतेत जात नाही, तर आपण 365 दिवस 24 तास जनसेवेत असतो। माझ्या पैठण नगर परिषदमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी 4 नगरसेवकाची निवडणूक आहे। 20 तारखेला मतदान आहे आणि या ठिकाणी पैठणच्या जनतेला मतदारांना माहिती आहे, या ठिकाणी विलास भोंगळे हा जनतेच्या सेवेत नेहमी तत्पर असतो। कुठलेही आसमानी संकट आलं तर त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, भोंगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शिवसैनिक प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो। या ठिकाणी येणारे 20 तारखेला निश्चित माझ्याच उमेदवाराला त्या ठिकाणी जनता ही निवडून देईल। विलास बापूजी, अंबादास दानवे देखील छत्रपती संभाजीनगरचे आहेत, त्यांनी व्हिडिओ बाहेर काढला आहे, महेंद्र दळवी यांचा ट्विट केला होता आणि नाव न घेता त्यांनी विचारला हा आमदार कोण आहे, कॅश बॉम्ब त्यांच्यावरती टाकला। कशा पद्धतीनं पाहता अंबादास दानवे ज्या पद्धतीनं सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहेत, कसं पाहताय? हे बघा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी या ठिकाणी जो दळवी साहेबांनी पुरवला हा व्हिडिओ मला वाटतं मॉप केलेला आहे, कारण की या ठिकाणी आपण पुरावे दाखवले पाहिजे। पुरावे नसताना आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण चुकीचे आरोप करणं यात काही तथ्य नसतं। नक्कीच विलाजी, महायुती म्हणूनच आता पुढेच्या निवडणुका लढायचा असा निर्धार झालेला आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडलेली, हा निर्णय किती महत्त्वाचा आणि तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती? आमच्या छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका ही महायुतीमध्ये लढली जाईल। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरची ही महानगरपालिका निवडणूक लढवली जाईल आणि त्यांचा जो आदेश येईल त्याचप्रमाणे खाली आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। लिंक किती वेळ देईन मला? लगेच अर्धा 1 तासामध्ये